नगरमधनं बातमी येते, नगरमध्ये एका अल्पवयीन मुलीची छेडछाड झाल्याप्रकरणी त्या ठिकाणी वातावरण जे आहे ते काही प्रमाणात चिघळलेलं बघायला मिळतंय। तालुक्यात अल्पवयीन मुलीची छेडछाड झाली आणि संतप्त गावकऱ्यांनी आरोपींसह पोलिसांनाच ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले। पांडुरंग रायकर आपल्या सोबत आहे। पांडुरंग, कधीची ही घटना आहे, नेमकी आत्ताची काय स्थिती आहे तिकडे? अश्विन, ही अत्यंत संतापजनक आणि गंभीर घटना आहे। कर्जत तालुक्यातील म्हणजे नुकतेच काही दिवसापूर्वी कोपर्डीचं प्रकरण घडलं, त्यानंतर राज्यासह देशामध्ये खळबळ उडाली। ते घटना विस्मृतीत जात नाही। तोच एक दुसरी कर्जत तालुक्यातच एक घटना घडलेली आहे। या ठिकाणी अल्पवयीन मुलीची सकाळी छेडछाड करण्यात आली शाळेत जात असताना, आणि शाळेत जात असताना छेडछाड काढल्याने या मुलीने ही कल्पना गावकऱ्यांना दिली, त्याचबरोबर जवळच्या नातेवाईकांना दिली। त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी जे काही छेडछाड करणारे 3 तरुण होते त्या तरुणांना ताब्यात घेतलं, आणि ही घटना कळल्यानंतर पोलीस या मुलांना ताब्यात घेण्यासाठी आले। मात्र गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात संताप असल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांसह या आरोपींना ताब्यात घेतलं आणि ग्रामपंचायतच्या कार्यालयात कोंडलं। एवढंच नाही तर गावकऱ्यांनी पोलिसांची जी काही व्हॅन होती त्या व्हॅनवरही दगडफेक केलेली आहे, आणि आता सध्या पोलीस आणि जे आरोपी आहेत ते ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याची माहिती मिळते। कालही या प्रकरणी या मुलांनी पीडित मुलीला या प्रकरणी एक लेटर चिठ्ठी दिली होती। या चिठ्ठीमध्ये अशी धमकी दिली होती, तू जर याबाबतची कोणाला कल्पना दिली तर कोपर्डी सारखी दुर्घटना तुलाही अनुभवायला मिळेल असंही समजतंय। त्यामुळे ही अत्यंत गंभीर घटना आहे। आता सध्या इथली परिस्थिती आता अत्यंत संवेदनशील बनलेली आहे, कारण आरोपी आणि पोलीस हे दोन्हीही ग्रामपंचायतच्या कार्यालयात कोंडून ठेवलेलं आहे। अश्विन, पांडुरंग, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।